एका जंगलाच्या मधोमध आंब्याचं एक मोठं झाड होतं. त्या झाडावर बरेचसे पक्षी घरटी बांधून आपल्या पिल्लांसोबत आनंदाने राहत होते. जंगली जनावरांपासून पिल्लांचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक पक्षी घरट्यांच्या आसपास पहारा देत असत. एके दिवशी त्या झाडावर एक म्हातारा गिधाड येऊन बसला. तो म्हणाला, "हे झाड खूपच मोठं आहे, इथेच आसरा घ्यावा." तेव्हा तिथे असलेल्या एका पक्षानं विचारलं, "तुम्ही कोण आहात आणि या जंगलात कसं येणं केलंत?" गिधाड म्हणाला, "मी एक म्हातारं गिधाड आहे. राहण्यासाठी जागेच्या शोधात इथे आलो आहे. मला जर या झाडावर थोडीशी जागा मिळाली तर माझ्यासाठी फार बरं होईल." हे ऐकून पक्षी म्हणाला, "ही तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही इथे राहिलात तर आमच्या पिल्लांचीही काळजी घेतली जाईल." म्हातारं गिधाड आल्यामुळे सगळे पक्षी निश्चिंत झाले आणि अन्नाच्या शोधात जंगलात जाऊ लागले. गिधाड पिल्लांची देखरेख करू लागला. एक दिवस एक मांजर त्या झाडावर चढून आली आणि म्हणाली, "या झाडावर नक्कीच काहीतरी खायला मिळेल." पण तिला झाडावर गिधाड बसलेलं दिसलं. "अरे, इथे तर गिधाड बसलंय, आता मी काय करू?" असा विचार ती करू लागली. मांजर झाडावर चढताच गिधाडाचे डोळे उघडले. तिला पाहताच तो ओरडला, "ए मांजरी, तू इथे काय करतेस?" मांजर म्हणाली, "बाबा, मी तर राहायला जागा शोधत इथे आली आहे." गिधाड म्हणालं, "तू दुसरीकडे कुठेतरी जा, इथे पक्षी त्यांच्या कुटुंबासह राहतात." त्यावर मांजर म्हणाली, "गिधाड बाबा, तुम्ही निश्चिंत राहा. मी नदीकिनारी राहते आणि फक्त फळं, फुलं आणि जडीबुटी खाते." गिधाड म्हणाला, "मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू?" मांजर म्हणाली, "बाबा, तुम्ही खूप दयाळू आहात. मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा." स्वतःची स्तुती ऐकून गिधाड मांजरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, तिला झाडावर राहण्याची परवानगी देतो आणि झोपी जातो. मांजर या गोष्टीचा फायदा घेते आणि एका लहानशा पिल्लाला खाऊन टाकते. त्यानंतर ती रोज एक पिल्लं खाऊ लागते. म्हातारपणामुळे गिधाड सतत झोपलेवच असतं. हळूहळू पक्ष्यांची पिल्लं कमी होऊ लागतात. त्यामुळे पक्षी चिंतेत पडतात. एके दिवशी मांजर पुन्हा काही पिल्लं खाऊन पक्षी परत येण्याआधीच झाडावरून पळून जाते. थोड्याच वेळात पक्षी परत येतात. तेव्हा त्यांना गिधाडाजवळ काही हाडं पडलेली दिसतात आणि गिधाड झोपलेलं दिसतं. तेव्हा एक पक्षी म्हणतो, "हे बघा साथीदारांनो, आज आपली पिल्लं कमी दिसत आहेत आणि गिधाडाजवळ ही हाडं कशी काय पडली आहेत?" दुसरा पक्षी म्हणतो, "हा गिधाडच आपल्या पिल्लांना खाऊन झोपी गेला असावं." पक्षी रागाने म्हणतो, "याने आपल्या पिल्लांना खाल्लं आहे. मी याला माझ्या चोचीनं टोचून टोचून मारीन." गिधाडाजवळ पडलेली हाडं पाहून सगळ्याच पक्ष्यांना असंच वाटतं की गिधाडानेच त्यांच्या पिल्लांना खाल्लं आहे. सगळे पक्षी मिळून गिधाडावर चोचीनं हल्ला करतात. सर्व पक्ष्यांच्या चोचीतून झालेल्या जखमांमुळे गिधाड झाडावरून खाली पडतं आणि मरून जातं. म्हणूनच म्हणतात, विचार न करता कोणावरही विश्वास ठेवू नये. गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच छान गोष्टींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.